आता आम्ही मानगाव पासून आहे ना आपला मुंबई गोवा हायवे सोडणार आहे आणि इथून आतून राईट मारून मोरब्याच्या आल्यावरती आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे. थोडी थोडी ट्रॅफिक मध्ये मध्ये लागते, बाकी पूर्ण रोड आपल्याला क्लिअर भेटतं. आता डायव्हर्जन टाकतोय आपण कारण की पुढून लय ट्रॅफिक आहे, तर आपल्याला इथूनच गाडी टाकावी लागेल रॉंग वेनी. कोकणात जायचे तर थोडे असे कष्ट आपल्याला करावेच लागतात कारण की तुम्ही ह्या साईडला बघताय पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, तर तिथून तर जाऊन आपल्याला मतलब नाही. तर गुड मॉर्निंग, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर जसं की थंबनेल वगैरे तुम्ही बघितलं असाल, मी आता निघालो आहे कोकणात म्हणजे गणपतीसाठी गावी. आता सकाळचे वाजले 3:30. इथून मी पहिला जातो दादरला आपल्या गोल्याला पिक करायचे, तिकडून मग नंतरला निघूया सीधा. आणि जेवढा पण रूट आहे, ट्रॅफिक आहे, सर्व काही आहे, पाऊस आहे, वारा आहे, ऊन आहे, सर्व तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्लॉगमध्ये आता स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बनून राहा आणि मी व्लॉगला करतोय सुरुवात. तर चला भेटूया. गो. तर आता वाजले जसे तुम्ही बघताय की 3:26 आणि आजची आपली सवारी आहे ती चिकू, म्हणजेच आपल्या जॉयची गाडी आहे. तिचं नाव ठेवलं आता चिकू. आता मी निघालो सांताक्रूजवरून सीधा दादरवरून मग पुढे जो पण रूट असेल आपला मुंबई ते दापोली ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. दादरला जाण्याचं कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की आपला गोल्या तो तिकडे आहे, त्या गोल्याला पिक करून आपण निघणार आहे. आणि मोस्ट ऑफली मी तर पूर्ण रूट तुम्हाला थोडा पनवेल क्रॉस करीन ना, त्याच्यानंतर दाखवायला सुरुवात करीन कारण की मधून जेवढा लवकर होईल ना तेवढा लवकर मला इकडनं बाहेर पडायचं आहे. तर भेटू आपण थोड्या वेळामध्ये आणि थोडा उजेड पण होईल ना, तर बघायला अजून मजा येईल तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण बरोबर 4 वाजता गोल्याला पिकअप करून पोचलो वाशीच्या ब्रिजवरती. आणि आता सध्या तरी ट्रॅफिक भेटली नाही कारण की आपण टाईमच तसा निवडला की ट्रॅफिक भेटणार नाही. आता थोडा पनवेल वगैरे क्रॉस करूया, त्यानंतरला बघूया किती ट्रॅफिक भेटते आणि तोपर्यंत थोडा उजेड पण होईल, मग व्हिडिओ बघायला पण मजा येईल तेवढी. तर मी आता वाशीनंतर कॅमेरा बंद करतो आणि सीधा मग पनवेलनंतर जेव्हा आपण कोकण गोवा हायवेला लागू ना तेव्हाच मग चालू करतो. आता पोचू 5 मिनटामध्ये पनवेल. आता मी कुठे माहिती आहे, कळंबोलीचा आपला जो खालचा ब्रिज आहे ना तो क्रॉस करून पुढे आलो. आता मी आणि गोल्या थांबलो. आता अजूनही आपला माणूस येतोय, तो म्हणजे रोहित काका. आता गोल्या तुम्ही समोर बघताय ना इथे उभा. आता मी कॅमेरा आहे ना आपल्या हेल्मेटलाच लावला म्हणून असा फिरवायला लागतोय. अजूनपर्यंत तर पाऊस वगैरे आम्हाला भेटला ना, आता पुढे बघूया पाऊस बीस काय भेटतोय काय. आणि आता जसा तो येईल 5-10 मिनटामध्ये येईल, मग इकडून कळंबोलीवरून पण आम्ही लोक पुढे निघू. मग पुढचा रोड तुम्हाला थोडा उजेडामध्येच बघायला भेटेल कारण की आता 4:30 झालेत. 6 वाजेपर्यंत ऑलमोस्ट उजडायला चालू होईल. आता आपण आलो आहे पुढे आपला दत्ता स्नॅक्सच्या इकडे. तिथे बघताय तुम्ही समोर ट्रॅफिक तर मजबूत लागले, तरी आपले काय बाईक आहे तर साईडने आपण जाऊ शकतो. आता पुढून आपल्याला मारायचा राईट, पण त्याच्या आधी खूप ट्रॅफिक लागले, म्हणजे दोन्ही साईडून ट्रॅफिक आहे, फक्त आपण जिकडे जातो तिकडनंच नाही. तर बघूया रस्ता कसा निघतो तसा रस्ता काढत आपल्याला जायचं आहे. आता मेन ट्रॅफिक तर मोठ्या ट्रॉलरमुळे झाले. आम्ही थांबलेलो तिकडे रोहित काकासाठी, पण तो काय अजून आला नाही, तर मग आपल्याला पुढे जाणंच भाग होतं कारण की आपण खूप सकाळी निघालेलो आणि आता 5 वाजले. अजून लेट करणार तर ट्रॅफिक खूप भेटेल म्हणून लवकरच निघालो. तर बघूया किती फटफट पोचतो इथे. आणि अशा प्रकारे बरोबर 5:30 वाजता आपण आहे ना आपला मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. आता इकडून पुढचा जर्नी आपला थोडा डिफिकल्ट पण असेल, चांगली पण असेल कारण की रस्त्याला लाईटी खूप कमी आहेत. आणि बघूया आता पुढचा जर्नी कशी होते. आता थोडा अर्ध्या तासामध्ये थोडा उजेड होईल, मग बघायला भेटेल सर्व चांगलं. आणि सध्या तरी ट्रॅफिकच्या रोडला दिसत नाही, जे पण आहे ते आपल्याला पुढे माहीत पडेल ट्रॅफिक आहे की नाही ते. तर चला बघूया पुढे ट्रॅफिक आहे का. सध्या तरी आपण एकदम सुसाट रस्ता पकडलेला आहे कारण की आपण एक नंबर काम केला की एकदम सकाळ निघालो ना तर आपल्याला ट्रॅफिकच नाही भेटत आहे. तर जेवढं शक्य होईल ना तेवढा अंतर आम्ही लोक क्रॉस करायचा बघतोय, जेवढा पॉसिबल होईल तेवढा फटफट निघायचा बघतोय. आणि खूप सारे बाईकवाले कारवाले आपल्याला तसे ऑन द वे भेटतातच आहेत काळोखामध्ये. आणि जसा पाऊस नाही तोपर्यंत तरी फटफट निघायचा आपल्याला कारण की पुढे मानगाव वगैरे ट्रॅफिक खूप भेटणार आहे. त्याच्या आधी आपल्याला मानगाव वगैरे सर्व क्रॉस करायचं आहे. आता पोचलो आपण पेनला आणि जसं की आपण थोडा पेनच्या पुढे आलो, आपल्याला थोडी ट्रॅफिक लागलेली आहे. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जसं काय आपली बाईक आहे तर साईडने निघते
पण साईडला पण चिखल तशी खूपच आहे आणि एवढे मोठे मोठे ट्रॉलर सर्व लागलेले आहेत, त्यामुळे पट्टे ट्रॅफिक झालेली आहे. अजून त्या अर्धा रस्ता काय, थोडा रस्ता पण आपण क्रॉस नाही केला, त्यामध्येच एवढी ट्रॅफिक, नुकती ट्रॅफिक आहे. आता असं वाटतं आहे की चालू झालं आहे. हां, आता असं वाटतं की गणपतीला निघालो गावाला आहे. हां, हे ट्रॅफिक भेटले म्हणून मला समजतं. बघा समोर दिसतो ना आमचा शिर्डीचा राजा साईराम, तोच आमचा रोहित काका. हे असा जर साईडनी जर रस्ता दिला ना म्हणजे 4 व्हीलरवाल्यांनी, तर आहे ना आम्ही लोक जाऊ शकतो. कारण की 4 व्हीलर पण बाईकच्या लेनमध्ये टाकले, बाईकची लेन नसते, पण कसं एक साईड भेटली बाईकवाल्यांना की ते जात असतात. म्हणजे ही एवढ्या ट्रॅफिकमध्ये उगाच फसायला आपल्याला पण नाही आवडत. त्यात मोठे मोठे डंपर आहेत, तर बाईक काय साईडनी जागा भेटली बाईकवाले निघत असतात. आता ट्रॅफिक कशामुळे ते माहीत नाही, तर पुढे जाऊनच समजेल की ट्रॅफिक का लागलं एवढे आपल्याला. आता सध्या आहे ना पाऊस पण चालू झाला आहे. रस्ते तर खाली भेटले, पण पावसाने थोडा आपल्याला हैराण केली. कारण की कंटिन्यू मुंबई सोडल्यापासून थोडाफार पाऊस येतोच आहे आणि बाईकवरती असल्यावर पाऊस प्रॉब्लेम देतोच. आता थोडा सकाळचे किती वाजले, 6 वाजलेत, अजून पण पावसाचा काय अंदाजा घेता येत नाही, कारण की पूर्ण उजेड झाला नाही ना. थोड्या वेळमध्ये बघूया 7 वाजेपर्यंत जर कंटिन्यू पाऊस भेटला गावापर्यंत तर वाट लागणार आहे. कारण की जर ऊन वगैरे असेल ना तर चालवायला गाडी जरा बरं वाटतं पावसापेक्षा. आता बघूया कसं काय होतं आहे ते. सर्व बायकर्स लोकांची हालत झाली आहे पावसामुळे. बाकी 4 व्हीलर वगैरे काय आरामात जाऊ शकतात, फक्त बाईकवरती थोडा प्रॉब्लेम होतोच. आता बरोबर आपण 6:30च्या आधी जण वडखळला पोहोचलो आहे. हा वडखळचा ब्रिज आहे जो बघताय तो, खालून अलिबाग. लास्ट टाईम आपण अलिबागला गेलेलो आणि आता वडखळचा ब्रिजला पण आपल्याला ट्रॅफिक नाही भेटलेली आहे. कारण की खूप लवकर निघालो, ते आपल्यासाठी फायदेशीर ठरलं आहे. आता थोडा उजेड पण झाला आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे. आणि आपण आता तसंच आता वडखळ क्रॉस करून पुढे मस्त सेम रस्ता, आपल्याला पूर्ण रस्ता आता एकदम मस्त विदाउट खड्डे वगैरे भेटलेला आहे आणि मजा आली पूर्ण गाडी चालवायला. स्पीड पण आपली नॉर्मल आहे, 50-60च्या स्पीडला चालतो आपण, तरी एकदम म्हणजे सुरळीत एकदम आरामात चालतो. एवढा काय टेन्शन नाही, काय नाही. पाऊस पण थोडा आता कमी झाला म्हणून काय वाटत नाही. आणि जर रस्ते चांगले असतील तर गाडी चालवायला पण तेवढी मजाच येते. थोडेफार मध्ये खराब भेटले सध्यापर्यंत, आता पुढच्या रस्त्यांची हालत काय ते मला माहीत नाही, ते पुढे जाऊनच माहीत पडेल आपल्याला. तर सध्या तरीच खूप चांगला प्रवास झाला आपला. पुढचा पुढे बघूया. आता वाघ आलाय विदाउट ट्रॅफिक कोकणात, विदाउट ट्रॅफिक आलो आहे. रोज स्टेटस बघायचो मी की विदाउट ट्रॅफिक पुढे समजेल आम्हाला थोडा. आता तर सध्या विदाउट, तुम्ही जसा पूर्ण रोड बघताय, पूर्ण रोड खाली आहे. मस्त गाडी चालवायला एवढी मजा येते ना काय सांगू तुम्हाला. मला तर नाही, सर्वांनाच. कारण की थोडा पाऊस पण थांबला आहे मस्तपैकी आणि एकदम थंडगार वातावरण झालं आहे. फक्त आपल्याला स्मूथली जात राहायचं, आता गाडी पळवायची पण नाही, काय नाही, आरामात जात राहायचं आपल्याला मस्तपैकी. मानगाव दरारा, वाघ वाट बघतोय मानगावची. आणि आता वाघाची मजा करायची टाईम संपलेली आहे, कारण की आपल्याला पुढे ट्रॅफिक लागलेलं आहे. आता ट्रॅफिकमधनं आणि चिखलामधनं आपल्याला कसा बसा निघायचं आहे ते आता आपल्यावरती, आपल्या स्किल्सवरती आहे सर्व. इथून गाडी काय लवकर आपली निघणार नाही. आता त्या साईडला रॉंगवे खाली होतं रे, पण टाकायला जागा नाही भेटणार तिकडे. जे पण आहे हां, मग ते डायव्हर्जन तिकडनं नाही येणार, पण आता डायव्हर्जन भेटला पाहिजे, दिसला पाहिजे ना. इथून तर अडकून जाऊ आपण. हे डायव्हर्जन भेटला तिथून टाकूया. हां, तसंच करायला लागेल रे, कारण की इकडनं तर ट्रॅफिक तर तुला भेटणारच आहे कंटिन्यू. हां, इथे डायव्हर्जन आहे. आता डायव्हर्जन टाकतो आपण, कारण की पुढून लई ट्रॅफिक आहे, तर आपल्याला इथूनच गाडी टाकावी लागेल रॉंग वेनी. कोकणात जायचे तर थोडे असे कष्ट आपल्याला करावेच लागतात, कारण की तुम्ही ह्या साईडला बघताय पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. तर तिथून तर जाऊन आपल्याला मतलब नाही, जे पण आहे ते सरळच जायचं आपल्याला.
आता ट्रॅफिक बघताय लेफ्टला, हा बघा, हा जसा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतोय ना, तर हा पूर्ण ट्रॅफिक आता पुढे डायव्हर्जन आहे. तिकडनं आपल्याला आतमध्ये गाडी टाकायची आहे, पण थोडं सर्व बघून बघून टाकावे लागतात, कारण की पोलीसवाले पण उभे असतात. ते काय बोलत तर नाही आपल्याला, पण काय आता हा एवढा आहे ना, एकच लाईन आहे ना इकडे चालू, म्हणून एवढी ट्रॅफिक आपल्याला बघायला भेटली. तरी आपण रॉंग वेने आलो म्हणून खूप सारा आपण स्किप केला, जेवढी ट्रॅफिक भेटले जेवढी. का थांबला रे सोन्या? अरे फ्री नाश्ता आहे वडापाव या लवकर. वडापाव खात आहेत का सांग जरा. चांगलं आहे कडक. नुसता वडापाव. आता आपण मागे बसलोय आणि आपला मित्र आपली गाडी चालवतोय. गाडी नाही चिकू, जॉयची गाडी आहे चिकू. हे ब्लॉकचा रोड आहे ना हा वाला कोलाडला जो आहे, तो लय फालतू आहे, एकदम खूप फालतू आहे. आता पुढे आल्यावरती आपल्याला परत ट्रॅफिक भेटली आहे. तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक कितपर्यंत लांबपर्यंत आहे ते. आता आपण पोचलोय आंबेवाडी नाक्याला. आंबेवाडी नाक्यामध्ये पण ट्रॅफिक आपल्याला जरा पण नाही भेटलेली आणि सक्सेसफुली इकडनं पण आपण निघालेलो आहे. म्हणजे जेमतेम सर्वीकडनं आपण सक्सेसफुली निघतो विदाउट ट्रॅफिक. आता वाजले सकाळचे 7:45 वाजता आंबेवाडी नाका, म्हणजे खूप चांगल्यापणे पोचलोय आपण एकदम. पुन्हा एकदा पुढे आल्यावरती आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे. थोडी ट्रॅफिक मध्ये मध्ये लागते, बाकी पूर्ण रोड आपल्याला क्लिअर भेटतो. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो इथे इंदापूरला. आता इंदापूरला कसा सिंगल लेन रस्ता आहे ना, तर मग थोडा प्रॉब्लेम होतोच आपल्याला. हे बघा, जेवढा शक्य होईल तेवढा आपण कापायचा ट्राय करूया रस्ता हा. जेवढा पॉसिबल होईल तेवढा पटपट निघायचा प्रयत्न करायचा आहे, कारण की इंदापूर नंतरला नेक्स्ट स्टॉप आपला मानगाव आहे. कारण की हे दोनच मेन आहेत जंक्शन, तिकडे अटकायला होतो. जसे की तुम्ही ट्रॅफिक बघितला तेवढी सर्व, तर आपल्याला इंदापूरची ट्रॅफिक लागली ही सर्व. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण पोहोचलोय मानगावच्या ट्रॅफिकमध्ये. हा मोठा पॅच आहे, हा पार केला ना मग गावाला आपण पोहोचलो समजा. कारण की मेन जंक्शन आहे तो मानगावच आहे. थोडा पाऊस आहे म्हणून थोडा ब्लर दिसते व्हिडिओ, पण बघा आता पुढे. आलोय मानगाव. आणि निर्विघ्नपणे आम्ही मानगाव पण पार केलेला आहे. मानगाव पण आपला रावसवाला पार झालाय विदाउट ट्रॅफिक. मजा करत करत आम्ही परत मानगाव पण पार केलाय. भाई आपला पॅटर्नच हटके असतो. आता पहिल्यांदा आम्ही मुंबई टू दापोली विदाउट ट्रॅफिक पोचलो कोकणात गणपतीसाठी. आता आम्ही मानगाव पासून आहे ना आपला मुंबई गोवा हायवे सोडणार आहे आणि इथून आतून राईट मारून मोरब्याच्या साईडनीच आम्ही लोक पुढे दापोलीला जाणार आहे. पुढे लोणेरवरून आपण राईट मारतो ना, तो नाही मारणार आहे, आपण इकडचाच मारणार आहे राईट. त्यामुळे रोहित काकाला येऊ दे. बघा हवाला राईट मारला आपण. आता हा कसा आतमधला राईट मारला ना आपण, तर आपली पूर्ण पुढचे लोणेर वगैरेची ट्रॅफिक आहे ना आपल्याला भेटत नाही. आणि ह्या आतमधल्या रस्त्याने ना जायला पण मजा येते, रस्ते पण चांगले आहेत तिकडचे. तर आता पुढचा प्रवास आपला अजून एकदम सुखकर होणार आहे, एकदम सोयीमय, एकदम सुखकर होणार आहे. आता मोरम्यामध्ये पण हा जो पूर्ण हायवे जातो ना, आपल्याला हायवेने नाही जायचं आहे, आपल्याला पुढून एक लेफ्ट मारायचा असतो, तो मारायचा आहे. बघा पुढे इथे नीला पण आहे, दापोली कुठे आहे काय आहे. तरी आमचा रोहित काका पुढे निघून गेलेला जोशमध्ये.
आता आपण मोरब्यामध्ये मग बाहेर पडलो. आपण आता त्या रोडला पडलो. बघा इथे लेफ्टला गोरेगाव आहे आणि राईट मारल्यावरती आपण आपल्या दापोलीच्या साईडला जातो. पुढून एक लेफ्ट मारला की मग आंबेडचा पूल वगैरे लागणार आपल्याला. तोपर्यंत हा असा चांगला मस्त डांबरी रस्ता आहे. आता ह्या एस वाल्याच्या आधी आपल्याला पार करायचा आहे, कारण की हा लय हळूहळू चढणार आहे आणि आपण पार केलेला आहे. आणि समोरून बघता एक नंबर फौज आलेली आहे. डॉगेश बाय पोहोचलोय आता आपण आपल्या आंबेडच्या पुलावरती. बघा आंबेडचा पूल. आता आपण मंडणगडच्या थोडा आधी आहे. आपला जो धरण आहे ना तिकडे, ते हा नदीला फ्लो बघा काय जबरदस्त आहे. त्या जेव्हा सुकलेला ना त्या नदीच्या आतमध्ये गेलेलो, पण आता हा फ्लो बघून बापरे खतरनाक फ्लो आहे एकदम. थांबलो आता. हा फुल करा, हा फुल करा, आपला फुल करायचे. ही म्हणून आली आतापर्यंत गोरेगावला असतो लोणीला. आणि अशा प्रकारे आपण मंडणगडवरून आता लेफ्ट मारतोय. समोर आहे तो मंडणगड आहे. मंडणगड डेपो वगैरे पुढे आहे. त्याच्या आधीच आपला हा लेफ्ट आहे. हा लेफ्ट मारला की सरळ आपण दापोलीच्या साईडने जाणार. आणि हा थोडा घाट रस्ता आहे, थोडा वळण आहे रस्ता, म्हणजे पूर्ण सरळ नाही, पूर्ण रस्ताच वळण आहे. तर इथे पण गाडी थोडी सांभाळूनच चालवावी लागते. आणि इथून तरी आपला गाव अजून एक तास तरी लागतो जायला पिसईपर्यंत. आपण काय पूर्ण दापोली जात नाही, आपण पिसईपर्यंतच जातो. आता आलोय आपण गाडी धुवायला. एवढे चिखलातून आलो ना, गाडीची हालत झाले खराब. कारण की दाखवतो तुम्हाला, हे बघा काय हालत झाली गाडीची. मस्त प्रेशरने धुवून गेला. जॉय सोन्या तुझी चिकू धुतोय मी आता. अशा प्रकारे आपण गाडी धुवून निघालो आणि फायनली आपला दापोलीचा राईट आलाय. आता पालघरच्या इथून आपण हा राईट मारला. इथून सरळ गेलो तर खेडला जाणार आणि इथून आपल्या दापोलीच्या इकडं दापोली जवळजवळ 15 किलोमीटर आहे, पण आपला गाव फक्त आता 5 किलोमीटरवरती आहे. थोडा वरती पाऊस पण उठला. आता पाऊस यायच्या आधी आम्हाला पोचायचं आहे घरी. ट्राय तर करतो पटपट निघायचा, कारण की आता भिजायचा नाही आम्हाला. थोडा पाऊस चालू झाला आहे, पण त्या पावसाच्या आधी घरी पोचू तरच चांगलं आहे आम्हाला. बघूया आता, होपतो की लवकर पोचतो की नाही. मजबूत उठला आहे पाऊस आता वरती. आणि अशा प्रकारे मंडळी आपलं गाव म्हणजे पिसई आलेला आहे. आपला पिसईचा स्टॉप आहे, म्हणजे पिसई शाळा. आपण पोचलेलो आहे. पुढचे 4 दिवस तुम्हाला फक्त इकडचे ब्लॉग बघायला भेटतील, जसा की तुम्ही हा ट्रॅव्हल ब्लॉग बघितलात. आणि रोहित काकाला बाय बोलायचं आहे. चल ये नंतर खाली. हां, आणि आपण एंट्री केलेले आपल्या गावामध्ये. तुम्ही तर जर माझे ब्लॉग बघत असाल तर पहिल्यांदा ना बघत आहे तुम्ही गावा माझा. मी खूप व्हिडिओज आहेत गावातले, जे चिक्कार व्हिडिओज आहेत. अर्धे मुंबईतले तर अर्धे आपल्या गावामधलेच असतात. तर हे पण आपल्या गावातलेच व्हिडिओ. म्हणजे कुठं येतो जरा, आत्ताच आलोय. ट्रॅफिक नाही एवढी नाही, नव्हती आता थोडी कमी होती ट्रॅफिक. निघालेलो. हो, आणि अशा प्रकारे मी हा आपला आजचा ब्लॉग इकडे संपवतो आहे. आता गावी आलेलो आहे, तर ह्याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला डेली गावी काय होतं ते बघायला भेटणार आहे. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण नक्की करा, तर आपल्याला पण जरा बरं वाटतं. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो, तुम्हारा स्टॉप इधर आ गया. अभी तुम इधर हो का, तुम इधर उतर जाओ. मंडळीने आम्हाला बघितलेली आहे, काय खरं नाही. गणपती पण घेऊन आले. हा वंड्या, हे सोनिया.
पारस हा ऋषा हो फोटो काढ म्हणा सावकाश सावकाश गणपती बाप्पा मोरया म्हणजे मी एकदम टायमावरती आलो गणपतीसाठी. आता पुढचे ब्लॉग मी हा ब्लॉग बंद केलाय आता पुढे भेटू आय का